नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी अगोदर आपण पाहिलं होतं की महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी सिस्टीम बंद करण्यात आलेली आहे. आता लॉटरी सिस्टीमनं तुमची निवड करण्यात येणार नाही, तर यामध्ये फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे जो अगोदर फॉर्म भरेल त्याला अगोदर प्राधान्य देण्यात येईल आणि त्याचीच यादी आता प्रदर्शित करण्यात आलेली आहे. म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर महत्त्वपूर्ण बदल करून एक यादी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ज्या घटकासाठी अर्ज भरलेला आहे, त्यामध्ये तुमचा वेटिंग लिस्टमध्ये सीरियल नंबर किती आहे, हे आता तुम्हाला पाहता येणार आहे. त्याचीच लिस्ट महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तुमचा सीरियल नंबर किती आहे, तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम किती आहे, तुम्हाला कधी लाभ भेटणार आहे, याची माहिती कशी चेक करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात की तुमचा सीरियल क्रमांक कसा पाहायचा. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर यायचं आहे. यामध्ये फार्मर लॉग इनमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल डाव्या बाजूला, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी. पाहू शकता शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी. म्हणजे तुमची क्रमवार यादीमध्ये कुठला नंबर आहे हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे. त्यासाठी त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन येतील. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव शहर निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही बाब निवडू शकता किंवा जात प्रवर्ग निवडू शकता. तुम्हाला बाब किंवा जात वर्गवारी सिलेक्ट करायची नसेल, तर तुम्ही फक्त जिल्हा, तालुका आणि गाव, शहर निवडून शोधा या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या पूर्ण गावाची यादी पाहू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव पाहू शकता. जसे आपण डेमोसाठी एक गाव घेत आहोत. त्यानंतर शोधा या पर्यायावरती क्लिक करत आहोत. शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला किती एंट्री पाहिजे आहेत, इथं तुम्ही मॅक्सिमम 100 करू शकता आणि याला तुम्ही पी-डी-एफमध्येही एक्सपोर्ट करू शकता किंवा एक्सेलमध्येही एक्सपोर्ट करू शकता. यामध्ये आता तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे. इथं पाहू शकता इ हा जो अर्जदार आहे, याचा अर्ज क्रमांक 1 नंबरला आहे. म्हणजे याला आता सर्वात अगोदर याला प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर 2 नंबरवाल्याला नंतर आणि यामध्ये बाब प्रकार तुम्ही पाहू शकता कशासाठी अर्ज केलेला आहे. कृषी यांत्रिकीकरण, 2 नंबरवाल्याने फलोत्पादन आणि याच्यापुढे कशासाठी अर्ज केलेला आहे हेही तुम्हाला घटक पाहता येतील. अशा प्रकारे तुमचं यामध्ये कितवं नाव आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला जो काही वेटिंग क्रमांक आहे त्यानुसार तुम्हाला लाभ देण्यात येईल. यामध्ये तुम्हाला नाव शोधायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. इथं तुम्हाला 3 डॉट इथं दिसत आहेत. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाइंड इन पेज या पर्यायावरती क्लिक करून तुमचं नाव शोधायचं आहे. इथं पाहू शकता डेमोसाठी आपण एक नाव टाकलेलं आहे. ते नाव तुम्हाला दाखवलेलं आहे. रमेश नावाचे 4 तुम्हाला नावं दिसतील. या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही दुसरेही नाव पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे शोधू शकता आणि तुमचा वेटिंग क्रमांक किती आहे हे शोधू शकता. यामध्ये खाली तुम्हाला 106 एंट्री आहेत, 2 पेज. यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करून तुम्ही पुढचं पेजही पाहू शकता. पी-डी-एफमध्येही एक्सपोर्ट करू शकता किंवा एक्सेलमध्येही एक्सपोर्ट करू शकता. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. आता महाडीबीटी पोर्टलवर जो शेतकरी सर्वप्रथम अर्ज करेल त्याला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. हा महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे. लॉटरी सिस्टीम बंद करण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांसोबत नक्की शेअर करा.